इंडेफिनाइट इंटिग्रेशन चॅप्टर नंबर 3 मॅथ्स पार्ट 2 क्लास 12 सायन्स. याच्यात आपण डिफरंटिएशन शिकलो. डिफरंटिएशन म्हणजे काय? हाऊ फास्ट समथिंग चेंज. एक क्वांटिटी चेंज झाल्यानंतर त्याच्या रिस्पेक्ट मध्ये दुसरी क्वांटिटी कशी चेंज होते त्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह. डिफरंटिएशन. इंटिग्रेशन म्हणजे सम. आता आपल्याला 5th चॅप्टर आहे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन ऍक्च्युअल काय आहे ते आपल्याला त्या चॅप्टर मध्ये समजेल. आता फक्त आपण ते सॉल्व्ह कसं करायचे ते शिकणार आहे. मग याच्यासाठी आपण फॉर्म्युले पाहूयात. जसं आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहिले. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहिले जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ हे साइन आहे डी अपॉन डी एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता कॉस एक्स. जसं साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होता. इकडे लिहितो जागा पुरली पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता कॉस एक्स. ठीक आहे. हे साइन आहे डी अपॉन डी एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता मायनस साइन एक्स. कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशन शिकण्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे पण सगळे फॉर्म्युले आले पाहिजे, इंटिग्रेशनचे पण आले पाहिजे आणि प्लस ट्रिग्नोमेट्रीच्या पण सगळ्या आयडेंटिटी आणि फॉर्म्युले माहिती पाहिजे. टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह पाहिला आपण मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता सेक एक्स इंटू टॅन एक्स. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह कुणाचा कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे. त्याचप्रमाणे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता 1 अपॉन एक्स. आता डेरिव्हेटिव्ह एखादा असं फंक्शन असेल y इज इक्वल टू साइन एक्स. हेच फंक्शन मी असं लिहू शकतो एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह y इज इक्वल टू साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच dy अपॉन dx इज इक्वल टू कॉस एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स. तर एफ डॅश एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. एफ डॅश एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. ठीक आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह y इज इक्वल टू साइन एक्स तर y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. असं फंक्शन दिलं असेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स तर याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स ने दाखवतो. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता ई रेस टू एक्सच. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह होता एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 म्हणजे जसा 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 3 बाजूला ठेवला x स्क्वेअर चा 2x. या फॉर्म्युल्याने एक्स स्क्वेअर 3 बाजूला ठेवला एक्स रेस टू एन मायनस 1 एन मायनस 1 म्हणजेच 2 मायनस 1 1 म्हणजेच 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 6x. एखादा कॉन्स्टंट जर असेल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट k तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असायचा. पण तो कॉन्स्टंट जर कशाला मल्टिप्लाय असेल तर तो आपण साईडला ठेवायचो. त्याचप्रमाणे ई रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह डी अपॉन डी एक्स. ई रेस टू 2x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x आणि त्या 2x चा परत डेरिव्हेटिव्ह 2. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ डेरिव्हेटिव्ह कुणाचा 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. कसा आला? खाली प्लस एक्स रेस टू 1 वरती गेला मायनस रेस टू 1.
म्हणजेच -1 एक्स रेस टू -1 पण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू -1 एक्स रेस टू -1 म्हणजेच 1/x डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x 1/x लाच लिहू शकतो मी एक्स रेस टू -1 मग एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युले काढला डेरिव्हेटिव्ह म्हणजेच -1 एक्स रेस टू -2 वरती रेस टू -2 खाली आला 1/+2 सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह आता 1/2√x का कारण ह्या रूट एक्सला मी असं लिहू शकतो एक्स रेस टू हाफ एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरला तर एक्स रेस टू हाफ -1 एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरला तर हाफ इंटू एक्स रेस टू हाफ -1 n इंटू एक्स रेस टू n -1 म्हणजेच हाफ इंटू एक्स रेस टू हाफ -1 हाफ म्हणजेच हाफ इंटू वर एक्स रेस टू हाफ खाली आला प्लस हाफ म्हणजेच रेस टू प्लस हाफ म्हणजेच रूट एक्स म्हणून रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2√x ठीक आहे हे आपण पाहिलं होतं त्याचप्रमाणे साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता d/dx साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता 1/√1 त्याचप्रमाणे d/dx tan इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता 1/1+x². साइन इनवर्स एक्स कॉस असेल तर कॉस इनवर्स एक्स तर इथं मायनस टॅन इनवर्स एक्सचा हा कॉट इनवर्स एक्स असेल तर इथे मायनस ठीक आहे. आता हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत इंटिग्रेशनचे पहा साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स त्याचप्रमाणे साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स तर साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी टॅन एक्स डायरेक्टली इंटिग्रेशन नाहीये टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स त्यामुळं सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन टॅन एक्स प्लस सी टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स त्यामुळे सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन टॅन एक्स सिमिलरली सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स तर सेक एक्स इंटू टॅन एक्स इंटिग्रेशन असणार सेक एक्स प्लस सी ठीक आहे. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स तर कोसेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन असणार मायनस कॉट एक्स प्लस सी. सिमिलरली कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स तर कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटिग्रेशन असणार मायनस कोसेक एक्स प्लस सी. कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स तर कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स प्लस सी. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x तर 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस सी. इरेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह इरेज टू एक्स तर इरेज टू एक्स इंटिग्रेशन इरेज टू एक्स प्लस सी. एरेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह एरेज टू एक्स इंटू लॉग ए तर एरेज टू एक्स इंटिग्रेशन एरेज टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. इथं लॉग ए मल्टिप्लाय असणार इथे लॉग ए डिव्हाइड असणार ठीक आहे. इथे जागा आहे का एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन -1 तर एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन आता मगाशी सांगितलं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. के चा डेरिव्हेटिव्ह 0 तर के कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन के बाजूला ठेवला आणि 1 चं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. ई रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x चा 2x च्या जागी 2 च्या जागी कोणीही असेल
ए रेस टू 2x इंटिग्रेशन असणार ए रेस टू 2x. इथं त्या 2x चा परत डेरिव्हेटिव्ह घेतो आणि 2 ने मल्टिप्लाय करतो, इथं 2 ने डिवाइड करतो प्लस सी. इकडे साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स प्लस सी. सिमिलरली टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स प्लस सी. ठीक आहे, एवढे फॉर्म्युले माहितीच पाहिजे आपल्याला, हे डेरिव्हेटिव्हचे आणि हे इंटिग्रेशनचे. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स, तर साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोस एक्स स्क्वेअर मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, तर कोस एक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, तर सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन सेक एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, तर कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, तर 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, तर ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. इथं लॉग ए मल्टिप्लाय, इथे डिव्हाइड. एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह असणार एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, तर एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन असणार एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन कॉन्स्टंटला बाजूला ठेवलं, 1चं इंटिग्रेशन एक्स. ए रेस टू 2x डेरिव्हेटिव्ह असणार ए रेस टू 2x आणि त्या 2x चा परत डेरिव्हेटिव्ह इंटू 2. इथे 2 मल्टिप्लाय होतो, म्हणजे x बरोबर जो आहे त्याने परत मल्टिप्लाय करायचं, इथे त्या 2x परत इंटिग्रेशन त्याने डिव्हाइड करायचं. साइन इनवर्स एक्सचं इंटिग्रेशन 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, मग 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्सचं इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स प्लस सी. ठीक आहे, मग आता पहा, मागाशी सांगितलं एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असणार 3x स्क्वेअर. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. एक्स क्यूब नाही, आपण एक्स क्यूब प्लस 2 घेऊयात. एक्स क्यूब प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह असणार एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर आणि 2चा डेरिव्हेटिव्ह 0. तर याचं इंटिग्रेशन काढलं, 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढलं ना, 3 बाजूला ठेवला, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन 3 बाजूला ठेवला, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन या फॉर्म्युल्याने एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 इंटिग्रेशन काढलं, म्हणून कॉन्स्टंट सी, म्हणून 3x क्यूब अपॉन 3 प्लस सी, 3 3 कॅन्सल, म्हणजे एक्स क्यूब प्लस सी. ठीक आहे, म्हणजेच एक्स क्यूब प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर हा टू कॉन्स्टंट आहे, मग 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढलं तर मला मिळालं एक्स क्यूब प्लस सी. हा सी म्हणजे हा कॉन्स्टंट, जसा इथे 2 कॉन्स्टंट तसा इथे सी कॉन्स्टंट. ठीक आहे, एक्स क्यूब प्लस एखादा कॉन्स्टंट असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, आणि 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढलं तर मला परत एक्स क्यूब प्लस काहीतरी कॉन्स्टंट मिळणार. ओके, ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. एवढे सगळे फॉर्म्युले तुम्हाला हे आलेच पाहिजे. आता पहा,
साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार? साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह असणार साइन x चा डेरिव्हेटिव्ह, सॉरी इंटिग्रेशन टाकलं, सॉरी. साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार? cos 2x आणि त्या 2x चा परत डेरिव्हेटिव्ह इंटू 2, म्हणजे साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू cos 2x. पण साइन 2x जर इंटिग्रेशन काढलं तर साइन x इंटिग्रेशन आहे साइन x इंटिग्रेशन मायनस कॉस x. मग ह्याला x कन्सिडर केलं तर साइन x इंटिग्रेशन मायनस कॉस 2x. पण त्या x बरोबर जो ह्या 2x चा परत डेरिव्हेटिव्ह त्याने काय करणार? इंटिग्रेशन मध्ये डिवाइड करणार प्लस c. इथं 2x ने 2x चा परत डेरिव्हेटिव्ह काढतो, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 त्याने मल्टिप्लाय केलं, इथे काय करतो? डिवाइड करतो. समजा असं आहे काय? e रेज टू 3x, e रेज टू 3x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? e रेज टू 3x आणि परत डेरिव्हेटिव्ह कोणाचा? 3x चा. मग e रेज टू 3x आणि 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. पण मी जर इंटिग्रेशन काढलं, e रेज टू 3x चं इंटिग्रेशन काढलं तर काय करणार? e रेज टू 3x चं इंटिग्रेशन e रेज टू 3x आणि त्या 3x चा परत डेरिव्हेटिव्ह 3 त्याने काय करणार? डिवाइड करणार प्लस c. ठीक आहे. किंवा cos 3x चं डेरिव्हेटिव्ह, cos 3x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? मायनस साइन 3x इंटू 3. पण cos 3x चं इंटिग्रेशन काय असणार आहे? साइन 3x, त्या 3x चा परत डेरिव्हेटिव्ह त्याने डिवाइड करायचं प्लस c. ठीक आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये फंक्शनचं जर आपण डेरिव्हेटिव्ह काढत असेल तर त्याने काय करतो? आपण मल्टिप्लाय करतो. साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x, 2x चा परत डेरिव्हेटिव्ह त्याने मल्टिप्लाय केलं. इंटिग्रेशन मध्ये काय करतो? साइन 2x चं इंटिग्रेशन मायनस cos 2x आणि त्या 2x चा परत डेरिव्हेटिव्ह त्याने डिवाइड करतो. ठीक आहे. y इज इक्वल टू साइन एक्स असं फंक्शन दिले, y इज इक्वल टू साइन एक्स आणि याला डिफरन्शिएट करायला सांगितलं. y इज इक्वल टू साइन एक्स असं काहीतरी फंक्शन दिले, y इज इक्वल टू साइन एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह असणार dy अपॉन dx, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos x. आता cos x चं जर तुम्ही इंटिग्रेशन काढलं, इंटिग्रेशन cos x इंटू dx, तर cos x चं इंटिग्रेशन परत काय मिळणार? साइन x प्लस c. म्हणजे तुम्हाला जर एखादं फंक्शन असेल f ऑफ x, ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढला f ऑफ x चा, तो मिळाला तुम्हाला f डॅश x. फंक्शन काय आहे तुमचं? f ऑफ x साइन x. ठीक आहे. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f डॅश x काढला तर तो मिळाला cos x. याचं इंटिग्रेशन काढलं, इंटिग्रेशन f डॅश x चं इंटिग्रेशन काढलं तर तुम्हाला परत काय मिळणार आहे? f ऑफ x. y इज इक्वल साइन x, याचा डेरिव्हेटिव्ह काढला dy अपॉन dx तर cos x मिळाला. cos x चं इंटिग्रेशन काढलं तर तुम्हाला परत साइन x मिळाला. म्हणजे f ऑफ x चं जर डेरिव्हेटिव्ह काढला f डॅश x आणि f डॅश x चं परत इंटिग्रेशन काढलं तर तुम्हाला परत ओरिजिनल फंक्शन मिळणार आहे f ऑफ x. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण एक्सरसाइज 3.1 स्टार्ट करूयात.